बेलबाग परिसरात महायुतीचे उमेदवार ओंकार जाधव यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीचे उमेदवार ओंकार जाधव यांच्या प्रचारासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या पदयात्रेला रेणुका मंदिर येथून सुरुवात झाली। ही पदयात्रा बेलबाग परिसरासह विविध परिसरातून काढण्यात आली। या पदयात्रेमध्ये महायुतीचे उमेदवार ओंकार जाधव यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत नागरिकांची विचारपूस केली। या पदयात्रेमध्ये लोकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। बेलबाग परिसर नेहमीच आपल्याला सहकार्य करत आला असून यापुढेही सहकार्य करेल अशी खात्री देत ओंकार जाधव म्हणाले, आता प्रचार सुरूच आहे, याचा चांगला प्रतिसादही चांगला मिळत आहे, त्यामुळे काम करण्याची जिद्द आहे, त्यामुळे तसेच आम्ही लोकांच्या गाठीभेटी घेत आहे। कसा प्रतिसाद मिळतोय लोकांमधून तुम्हाला? प्रतिसाद हा खूप छान मिळतो, कारण कसा यूथ म्हणून आम्हाला जास्त म्हणजे सगळी म्हणत आहेत की यूथ म्हणून तुम्ही काम खूप भरपूर करणार, चांगले करणार, कारण आधीची जनरेशन आणि आता जनरेशनमध्ये खूप फरक आहे। एकूणच ज्या वेळेला तुम्ही प्रभागामध्ये फिरतात त्यावेळेला तुमच्या वडिलांचं काम म्हणजे संभाजी जाधव यांचं काम तर पुढे येतच असेल, मग लोकांमधून तशा काही प्रतिक्रिया येतात का? हो, खूप वेळा त्यांचंच म्हणजे सांगतात की पप्पांनी असे काम केले, त्यामुळे आमचे इथे रस्ते झाले, गटारी झाल्या, ड्रेनेज लाईनची सोय झाली, किंवा आपलं महालक्ष्मी नगर आणि कनेक्टेड YP पॉवर नगर हा रोड आहे, तिथे म्हणजे तिथे ओढा आहे, त्याचे पाणी प्रत्येकाच्या घरी जात होते, त्यामुळे तिथला एक प्रश्न सोडवला आहे की तिथे पूल झाला आहे, तो पप्पां जेव्हा तिथे नगरसेवक असताना तिथून त्यांनी ते काम केले आहे। एकूणच प्रभागामध्ये आता जो पप्पांनी वारसा चालवला तसाच तुम्ही राजकीय वारसा त्यांचा चालवून नागरिकांच्या समस्या नक्कीच सोडवणार? हो, 100%, कारण आमच्या घरातूनच समाजसेवेचा वारसा हा आम्हाला मिळालेला आहे, त्यामुळे समाजसेवा करायची आम्हाला आवड आहे। या पदयात्रेला महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन रोहन पाटीलसह साक्षी दळवी, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।